आर्थिक अडचणीवर मात करत 2 वेळा नापास होऊन देखील जिद्द न सोडल्याने अखेर 2022च्या PSI होण्याचं स्वप्न शुभम शिंदे या तरुणानं पूर्ण केलं. त्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. घरची परिस्थिती बेताची, 2 वेळच्या जेवणाचे वांदे, मात्र परिस्थितीशी 2 हात करत PSI होण्याचं स्वप्न मनाशी ठेवून त्या अधिकारी पदापर्यंत मजल घातली. घरात 18-20 दारिद्र्य, वडिलांना पॅरालिसिस झाल्याने मोलमजुरी करून कसेबसे घर चालवणारी आई, तरीही तो खचला नाही. परिस्थितीशी लढला आणि शेवटी अधिकारी झाला. प्रतिकूल परिस्थितीत PSI झालेल्या शुभम शिंदेची संघर्ष कहाणी इतरांना बळ देणारी ठरणार आहे. शुभम शिंदे हा जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निरुळ गावचा रहिवासी आहे. सध्या या गावात शुभमची चर्चा सुरू आहे. MPSCच्या नुकत्याच लागलेल्या निकालात शुभम PSI झाला, त्यामुळे गावात दिवाळी साजरी झाली. शुभम 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी जळगाव येथे आला. दर महिन्याला 3,000 रुपये आई वडील देऊ शकत नसल्याने त्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम केले. तेथे रात्री काम आणि सकाळी अभ्यास करायचा असा त्याचा नित्यक्रम होता. गावात कुठेही काम नसल्याने सर्व परिवार जळगाव येथे राहायला आले आणि आई वडील एका खासगी कंपनीमध्ये कामाला जाऊ लागले. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडली आणि पुन्हा सर्व गावाकडे आले. त्यानंतर वडिलांना कोरोना झाला. त्यानंतर पॅरालिसिसचा झटका आला. गावात आल्यानंतर आर्थिक स्रोत पूर्णपणे बंद झाले. शुभम देखील मजुरी करण्यासाठी दुसरीकडे कामाला जाऊ लागला. आई दुसऱ्यांच्या शेतात कामाला जात होती. वडिलांना पॅरालिसिस झाल्यामुळे वडील कुठेही कामाला जाऊ शकत नव्हते. या कठीण परिस्थितीत शुभम पुन्हा एकदा जळगावला एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला आला. तेथे त्याला 6,000 रुपये पगार मिळायचा आणि राहण्याची सोय तेथेच हॉस्पिटलमध्ये होती. रात्री काम करायचा आणि दिवसा अभ्यास करायचा हे शुभमचं काम होतं. 2 वेळा परीक्षा देऊन सुद्धा शुभम एका वेळी 4 मार्कांनी मागे राहिला. तर 2021च्या परीक्षेमध्ये अवघ्या 2 मार्कांनी शुभम नापास झाला. मात्र मावस भावाने त्याला दिलेली साथ ही आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. त्यातच बहिणीचे स्वप्न होते अधिकारी बनायचे, ते स्वप्न देखील शुभमने पूर्ण केले. मेहनतीशिवाय यश मिळत नाही हेच मी यातून शिकलो. त्यामुळे तरुणांनी देखील मेहनत करत राहा. यश एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. यश मिळाले नाही म्हणून खचून जाण्याचे कारण नाही, असंही शुभम शिंदे याने तरुणांना सल्ला दिला. शुभमला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. त्याची संघर्ष कहाणी ऐकाल तर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर शुभमच्या बहिणीला अधिकारी व्हायचं होतं, परंतु सामाजिक परिस्थिती आड आली आणि तिने भावात आपले स्वप्न बघितले.